आवाज तर ऐकलाच असेल तुम्ही। बऱ्याच वेळा काय होतं, आपण जेव्हा साबुदाणे आणि बटाट्याचे पापड बनवतो की नाही, त्यावेळेस ना त्याचं जर प्रमाण अगदी व्यवस्थित नाही झालं ना, तर पापड तर व्यवस्थित बनतात, पण ना पापड जेव्हा सुकवतो ना, तेव्हा सुकल्यानंतर मात्र ना पापडांना चिरा जातात, म्हणजे मध्ये आधी फाटल्यासारखे होतात। तर तसे होऊ नये त्यासाठी काही गोष्टी लक्षात घेणं मात्र खूप गरजेचं आहे। शिवाय तुम्ही तळल्यानंतर बघितलंच असेल की पापडांना तेल सुद्धा जास्त लागत नाहीये। छोट्या छोट्या गोष्टी सांगितल्यात या व्हिडिओमध्ये, त्यासाठी या व्हिडिओला स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर एक लाईक मात्र नक्कीच करा। चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। नमस्कार मंडळी, मी प्रियांका, तुम्हाला सर्वांचं प्रियाज फूडीमध्ये मनापासून स्वागत। तर सगळ्यात पहिल्यांदा ना आपल्याला इथे शाबूस तांदूळ घ्यायचे। तर आता शाबूस तांदूळाचं प्रमाण वगैरे मी व्यवस्थित सांगते, लक्षात घ्या। इथे मी अर्धा किलो इतके शाबूस तांदूळ घेतलेले आहेत। जर ह्या भांड्याने मोजाल ना तर ही एक भांडं इतकं शाबूस तांदूळ आहे, म्हणजे अर्धा किलो शाबूस तांदूळ प्रमाणात घेतलेले आहेत। जर तुम्ही कोणत्याही वाटीने घेणार असाल ना तर पाण्याचं प्रमाण पुढे किती घ्यायचं ते वाटीने शाबूस तांदूळ मोजाल, त्या हिशोबाने तुम्हाला ठरवायचंय। आता एवढं भांडं मी शाबूस तांदूळ घेतलेलं आहे, अर्धा किलो शाबूस तांदूळ आहेत। सगळ्यात अगोदर शाबूस तांदूळ आपल्याला व्यवस्थित साफ करून घ्यायचे, चाळून वगैरे घ्यायचे, धूळ वगैरे असेल ती सगळी काढून घ्यायची। आता हे शाबूस तांदूळ ना मी एका भांड्यामध्ये काढून घेते। सगळ्यात पहिल्यांदा ना आपल्याला हे शाबूस तांदूळ ना भरपूर असं पाणी घालून ना व्यवस्थित असे शाबूस तांदूळ आपल्याला चांगले साफ करून घ्यायचे। म्हणजे शाबूस तांदूळ हाताने ना चांगलं चोळून घ्यायचं 3 ते 4 वेळा, त्याच्यामध्ये जो स्टार्च असतो ना तो चांगला आपल्याला व्यवस्थित असा काढून घ्यायचा। तर आता इथे बघा 3 ते 4 वेळा शाबूस तांदूळ व्यवस्थित अशी मी धुवून साफ करून घेतलेले आहेत। आता याच्यामध्ये ना आपल्याला भरपूर असं पाणी ओतायचंय। भरपूर असं म्हणजे किती, एक आपली हाताची एक कांडी फक्त बुडली पाहिजे, एका बोटाची कांडी, अगदी इतकंच पाणी आपल्याला याच्यामध्ये ओतून घ्यायचं, म्हणजे अर्धा इंचला पण थोडंसं कमीच। हे बघू शकता, मी दाखवते तुम्हाला। अगदी इतकं पाणी ओतायचं। अगोदर शाबूस तांदूळ पाण्यामध्ये घातले ना की अगदी त्याला व्यवस्थित पसरवून घ्यायचं आणि नंतर त्याला एक बोट असं रोवून बघायचं, अगदी तितकंच पाणी घालायचं। आणि आता आपल्याला ना ह्याच्यावरती झाकण ठेवून द्यायचं। लक्षात घ्या, शाबूस तांदळामध्ये की नाही पाणी ओतल्यानंतर ह्याला की नाही तुम्ही एक 8 ते 10 तास आजच भिजत ठेवा। शिवाय जर तुम्ही सकाळी बनवणार असाल ना तर रात्रभर ह्याला भिजत घातलं तरी चालेल, काही हरकत नाहीये। आता याच्यावरती झाकण ठेवून मी दुसऱ्या दिवशी आता तुम्हाला दाखवते। झाकण ठेवून शाबूस तांदूळ मी रात्रभर ठेवून दिले होते। आता दुसऱ्या दिवशी शाबूस तांदूळ किती चांगले भिजले तुम्ही बघू शकताय। अगदी हाताला ही चिकटत सुद्धा नाहीयेत, एवढे चांगले शाबूस तांदूळ आपले पूर्ण मोकळे भिजलेले आहेत। शिवाय ना एक एक शाबूस तांदळाचा तुम्ही दाणा जरी बघत असाल ना, मऊसूत असा पूर्ण असा शिजलेला आहे। एक मी तुम्हाला असा तोडून पण दाखवते, हे बघू शकताय। हे बघा अगदी मऊ इतके नरम झालेले असतात ना। फक्त पाण्याचं प्रमाण अगदी व्यवस्थित घाला, जास्त पाणी घालू नका। तुम्ही कोणत्याही टोपामध्ये कोणत्याही भांड्यामध्ये घालत असाल ना, पाणी फक्त प्रमाणात घाला, शाबूस तांदूळ चांगले व्यवस्थित भिजले जातात। आता फक्त ह्याला की अगदी सहज असं मोकळं करून घ्या, चमच्याने मोकळे करा किंवा हाताने असं सहज मोकळं करा, जेणेकरून पुढे तुम्हाला करायला अगदी सोपं जाईल। तर आता हे शाबूस तांदूळ आपले मोकळे करून झालेत। आता ह्याला थोडं साईडला ठेवून देऊयात। तर आता सगळ्यात पहिल्यांदा ना आपल्याला एका टोपामध्ये पाणी घालायचं। तर इथे बघा हा टोप ना मी थोडासा आकाराने मोठा घेतलेला आहे, म्हणजे लक्षात घ्या की ज्या प्रमाणात आपण अर्धा किलो शाबूस तांदूळ वापरलेत ना त्याच्यासाठी नाही का आपण 4 ते 5 पट इतकं पाणी वापरणार आहोत त्याच्यामध्ये। म्हणजे शाबूस तांदूळ ज्या वाटीने तुम्ही मोजताना त्याच्या 5 पट इतकं पाणी घ्यायचं आपल्याला। त्याच्यासाठी ना एक टोप जर तुम्ही घ्याल ना तो थोडासा आकाराने असा मोठा घ्या की त्याच्यामध्ये तुम्हाला व्यवस्थित असं त्याला ढवळता येईल, शिवाय ते उतू जाणार नाही किंवा तुम्हाला हलवताना तुमचा हात अवघड येणार नाही, फक्त याच्यासाठी। आता याच्यामध्ये ना मी या भांड्याने शाबूस तांदूळ मोजून घेतलेले, तर अगदी याच भांड्याने ना मी याच्यामध्ये 5 भांडी इतकी पाणी घालणार आहे। लक्षात घ्या, पाण्याचं प्रमाण ना सुरुवातीला तुम्ही 5च्या ऐवजी थोडंसं कमी ठेवलं तरी चालेल, पण पाणी जास्त करू नका। नाहीतर काय होईल, पाण्याचं प्रमाण जर सुरुवातीला जास्त केलं ना तर तुम्हाला इथे शिजवायला मात्र जास्त वेळ घेता येईल। मग वेळ जास्त लागला तर मग पुढे गॅस पण आपला तेवढाच वाया जाणार। त्याच्यासाठी थोडंसं पाणी कमी घातलं तरी काय अडचण नाहीये। नंतर पाणी गरम करून परत तुम्ही ह्याच्यामध्ये वाढवून घेऊ शकता। तर आता इथे बघा एक 5 भांडी मी इतकी पाणी घातलेलं आहे याच्यामध्ये। आता हा आपण टोप गॅसवरती चढवून घेऊयात। गॅस इथे चालू केलाय। आता याच्यावरती आपल्याला टोप चढवायचा आणि ते आपल्याला फक्त ना पाण्याला आता एक उकळी काढून घ्यायची। तर पाण्याला उकळी येते तोपर्यंत त्याच्यावरती झाकण ठेवून देऊयात आपण। आता हे बघा झाकण ठेवून दिलं की आता पाण्याला आपल्याला फक्त उकळी काढायची। आता पाण्याला उकळी येते तोपर्यंत इथे बघा मी हे बटाटे घेतलेले आहेत, 3 ते 4 अगदी एक मध्यम आकाराचे बटाटे आहेत। आता अर्धा किलो शाबूस तांदूळ आहे, त्याच्यासाठी ना आपल्याला 250 ते 300 ग्रॅम इतके बटाटे लागतात। प्रमाण फक्त बटाट्यांचं लक्षात ठेवा। दुसरी महत्वाची गोष्ट मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं, आपल्या पापडाला जेव्हा चीर जातात ते कशामुळे जातात, तुम्ही जर बटाट्यांचं प्रमाण जर इथे जास्त केलं शाबूस तांदळापेक्षा तर मात्र मग तुमच्या पापडाला चीर जाऊ शकतात। आता इथे ना मी एक मोठा चमचा इतके ना सॉरी एक छोटा चमचा इतके चिली फ्लेक्स घेतलेले। जर तुमच्याकडे चिली फ्लेक्स नसेल तर आपली घरातली मिरची असते ना ती कुठून जरी तुम्ही इथे वापरली तरी चालेल, शिवाय हिरवी मिरच्या ठेचा वापरला तरी चालेल।
आता इथे ना मी 2 छोटे चमचे इतके ना मीठ घेतलेलं आहे. मिठाचं प्रमाण सुद्धा थोडंसं कमी ठेवायचं. कुठलीही वाळवणाची रेसिपी बनवा, मीठ थोडं कमी असेल तितका बेताने वापरायचं. आता सगळ्यात पहिल्यांदा की नाही, ह्या सगळ्या बटाट्याची आपण साल काढून घ्यायची. लक्षात घ्या, तुम्ही बटाट्यांचं प्रमाण ना 250 ग्राम ठेवलं तरी चालेल. बरं तुम्हाला वाटलंच की 250 ग्रामच्या ऐवजी बटाटा थोडासा कमी पडतोय, मग तुम्ही थोडासा एखादा बटाटा त्याच्यामध्ये वाढवू शकताय. पण जास्तच बटाट्याचं प्रमाण याच्यामध्ये करू नका, नाहीतर शाबूसांदा बटाटे तर शाबूसांदामध्ये टाकल्यानंतर व्यवस्थित शिजतील, पण शिजल्यानंतर मात्र पापड व्यवस्थित तुमचे बनणार नाही. त्याच्यासाठी आता हे बटाटे की नाही आपल्याला किसून घ्यायचे. तर लक्षात घ्या, इथे ना मी किसणी घेतलेली. इथे ना एक मोठ्या दाताची किसणी आणि एक छोट्या दाताची किसणी. तर सगळ्यात पहिल्यांदा ना आपल्याला मोठ्या दाताच्या किसणीने ना हा बटाटा व्यवस्थित असं किसून घ्यायचा. मोठ्या दाताच्या किसणीने मी तुम्हाला याच्यासाठी सांगितलं, जेणेकरून बटाटा आपला जेव्हा त्याच्यामध्ये शिजला जातो ना, तेव्हा तो ना असं पूर्ण असं ट्रान्सपरंट होतो आणि एकदम पूर्ण गीर होत नाही त्याच्यासाठी मोठ्या दाताच्या किसणीने आपल्याला व्यवस्थित असं किसून घ्यायचं. बटाटा सगळं किसून झालाय आणि तुम्ही बघू शकता बटाटा किसल्यानंतर असा काळपट दिसतो. त्याच्यासाठी मी त्याच भांड्यामध्ये बटाटा किसून घेतला, ज्या भांड्यामध्ये मी ह्याला ठेवणार होती. आता या बटाट्याला सुद्धा ना आपल्याला 3 ते 4 वेळा पाण्याने व्यवस्थित धुवून घ्यायचंय. जोपर्यंत ना बटाट्याचं असं पांढरं शुभ्र पाणी निघत नाही ना, तोपर्यंत ह्याला ना व्यवस्थित असं चोळून एक ना 3 ते 4 वेळा ह्याला व्यवस्थित असं धुवून घ्या, जेणेकरून बटाट्यावरतीच पण असं लालसरपणा येतो बटाटा आपण जेव्हा किसून घेतो ना त्यावेळेस. तर आता हा बघा बटाटा सुद्धा व्यवस्थित असं मी धुवून घेतलेला. आणि आता याच भांड्यामध्ये ना मी बटाट्यासोबतच अगदी थोडंसं जास्त पाणी घालायचं याच्यामध्ये आणि बटाटा ना आपल्याला याच्यातच ठेवून द्यायचं. लक्षात घ्या, मी सगळी भांड्याशी भरवत वगैरे नाही बसणार आहे. आता याच्यामध्येच मी पाणी ओतून घेतलेलं आहे आणि आता याच भांड्यामध्ये बटाट्यानं मी असंच ठेवून देते. जास्त पाणी नका घालू, अगदी थोडंसं पाणी घातलं ना तरी चालेल. आता ह्या बटाट्याला आपण झाकून असं साईडला ठेवून देऊया, जोपर्यंत याच्याकडे आपला नंबर येत नाहीये तोपर्यंत. तर आता इथे बघा हा बटाटा मी साईडला ठेवून देते. आता दुसरीकडे ना आपले शाबूत तांदूळ सुद्धा ना मुरलेले आहेत. आता आपण पाण्याला आपल्या उकळी आलेली, आता शाबूत तांदळाची वारी आली आपली. ठीक आहे, तर आता पाण्याला उकळी आली, गॅस या स्टेजला कमी करा आणि शाबूत तांदूळ ना हळूहळू करून ना या टोपामध्ये आपल्याला घालून घ्यायचे. लक्षात घ्या, गॅसची फ्लेम फुल करू नका, नाहीतर पाणी उकळलेलं असतं ना तर मग ते हातावरती उडू शकतं, हाताला चटके बसू शकतात. त्यासाठी ना गॅसची फ्लेम पूर्ण कमी करा आणि याच्यामध्ये शाबूत आपल्याला घालून घ्यायचे. तर आता हे बघा शाबूत जेव्हा आपण पाण्यामध्ये घालतो त्यावेळेस ना पाणी अगदी उकळलेलं असतं, पण शाबूत घातल्यानंतर पाण्याचं टेम्परेचर पूर्ण शांत होतं, म्हणजे पाणी थोडं थंड होतं. म्हणून सुरुवातीला गॅसची फ्लेम फुल ठेवा, जोपर्यंत इथे पाण्याला तर उकळी येत नाही तोपर्यंत. तर आता पाण्याला उकळी येते ना तोपर्यंत आपण गॅस फुल ठेवणार आहोत. आता हे बघू शकता पाण्याला आपल्या उकळी आलेली आहे. आता ह्या स्टेजला ना आपल्याला गॅस एकतर मीडियम करायचंय किंवा लो फ्लेमवरती आपल्याला हा शाबूत खूप छान असं व्यवस्थित शिजवून घ्यायचंय. शिजवून म्हणजे कसं घ्यायचा, शाबू तांदूळ आपलं अगदी थोडासा ट्रान्सपरंट होत आला असेल ना इथपर्यंत शाबू तांदूळ एक 10 मिनिटं मी इथे शिजवून घेतलेला आहे. आणि आता 10 मिनिटं शाबू तांदूळ शिजत आला ना की याच्यामध्ये आपल्याला जे बटाटा आपण घेतलेला ना त्या बटाट्यातलं सगळं पाणी व्यवस्थित असं पिळून घ्यायचं, गॅसची फ्लेम कमी करायची आणि मग हा बटाटा सुद्धा आपल्याला या पाण्यामध्ये इथे घालून घ्यायचंय. आता बटाटा घातल्यानंतर ना या पाण्याला ना आपल्याला एक 15 ते 20 मिनिटं ना चांगलं व्यवस्थित असं शिजवून घ्यायचं. बटाटा घातला की एक 5 मिनिटं झाली ना की याच्यामध्ये आपण चिली फ्लेक्स घालून घेऊयात आणि सोबतच आता इथे लगेच ना मी मीठ सुद्धा घालून घेते. मिठाची एकदा टेस्ट तुम्ही करून घेऊ शकताय, पण ती कधी घ्यायची करून जेव्हा पीठ आपलं शिजलेलं असतं परफेक्ट, जेव्हा आपल्याला सालपापड्या घालायच्या असतात त्यावेळेसच मिठाची चव घेऊन बघा, आता घेऊन बघू नका, कारण आपल्याला हे व्यवस्थित असं शिजवून घ्यायचं. आता इथे शाबू तांदूळ आपला परफेक्ट असं शिजलेलं नाहीये, ट्रान्सपरंट नाही झालेला, पण एक 15 ते 20 मिनिटं होतात ना त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता सुरुवातीपासून एक अर्धा तास होत आलेला आहे, 30 ते 35 मिनिटं. आणि शाबूत तांदूळ आणि बटाटा तुम्ही बघू शकता अगदी परफेक्ट असं आपला शिजलेला आहे. आता शाबूत तांदूळ आणि सालपापड्यासाठी बटाटा आपला कसा पाहिजे हे मी तुम्हाला सांगते. आता हे बघा मी एक प्लेट घेतलेली आहे, ह्या प्लेटवरती ना मी 1-2 वेळा अगोदर ट्राय करून बघितलं की आपला शाबूत तांदूळ शिजलाय का नाही हे चेक करण्यासाठी. पण आता तुम्हाला सांगते, हे बघा शाबूत तांदळाचं जेव्हा आपण बॅटर ह्याच्यावरती ओततो म्हणजे सालपापडीसाठी, तर हे पसरत नाहीये, बाजूला आजूबाजूला कुठे पडत नाहीये, एका ठिकाणी राहतंय. म्हणजे हा आपला सालपापडी घालण्यासाठी आपलं जे आपण जी बनवून घेतलेलं ना ते अगदी व्यवस्थित झालेलं आहे. अगदी इतकंच पाहिजे आपल्याला. तर गॅसची फ्लेम पूर्ण आपल्याला कमी करायची किंवा गॅस बंद करायला 1-2 मिनिटं ह्याला फक्त रेस्ट करायला ठेवून द्या. तोपर्यंत तुम्ही ज्याच्यावरती सालपापड्या घालणार आहात ना ते अगदी व्यवस्थित असं हंतरून वगैरे घेतलं तरी चालेल. आता याच्यातलं ना मी अगदी थोडं ना बॅटर मी साईडला काढून घेते, म्हणजे एका टोपामध्ये किंवा एखाद्या भांड्यामध्ये काढून घ्या, जेणेकरून ना तुम्हाला अगदी पूर्ण हा टोप उचलून त्या ठिकाणी घेऊन जाता येणार नाही. थोडंसं घेतलं तर तुम्ही त्या ठिकाणी सालपापड्या अगदी व्यवस्थित असे घालू शकताय. तर आता इथे बघा मी एक ना बेडशीट अंतरला, आता घरामध्येच घालते आणि त्याच्यावरती एक पॉलिथिन अंतरला आणि त्याच्यावरती आता हे सालपापड्या घालून घ्यायचे. अगदी एका पळीमध्ये जितकं बसेल ना तितकंच ह्याच्यामध्ये घालून घ्या आणि अगदी हलकं पसरवा, जास्त पसरवू नका त्याला. कारण काय होतं, तुम्ही जर जास्त पसरवलं ना त्याला तर जेव्हा हे सुकतात की नाही तेव्हा सुकल्यानंतर ना त्यांना काढताना की नाही त्याचे काट असे तुटून निघतात.
त्याच्यासाठी ना जास्त पातळ करू नका, अगदी थोडंसं जाड ठेवलं ना तरी चालेल. आता हे बघा, मी व्यवस्थित अशा सगळ्या सालपापड्यांना अगदी छान असे घालून घेते. तरी बघू शकताय तुम्ही सगळ्या सालपापड्यांना माझ्या अगदी व्यवस्थित अशा घालून झालेल्या आहेत. आता शिवाय माझी मुलगी सुद्धा होती सालपापड्या घालायला, तिच्याकडे छोटी पळी होती, त्यामुळे तिच्या छोट्या पळीने अगदी छोट्या छोट्या अशा नाजूक सालपापड्या तिने पण घातलेले. आता जेवढं मी तुम्हाला साहित्य सांगितलं ना, अर्धा किलो शाबू तांदूळ आणि 300 ग्रॅमच्या आसपास बटाटा होता, त्याच्यामध्ये ना एक 60 ते 70 म्हणजे छोट्या आकारामध्ये म्हणाल ना 60-70च्या आसपास ना सालपापड्या अगदी परफेक्ट अशा तयार होता. शिवाय ना आपण चिली फ्लेक्स त्याच्यामध्ये वापरलेला ना, त्याचा कलर सुद्धा किती छान आलेला आहे तुम्ही बघू शकताय. आता ह्या सालपापड्या की नाही आपल्याला उन्हामध्ये घरामध्ये मी एक दिवस वाळवल्या आणि दुसऱ्या दिवशी मी उन्हाला ह्यांना घेऊन गेलेली. मग तिथून पुढे 2 ते 3 दिवस उन्हाला आपल्याला ह्याला चांगलं कडकडीत असं वाळवून घ्यायचं. अलटून पलटून व्यवस्थित असं वाळवून घ्या, कारण सालपापड्या जेव्हा सुरुवातीला तुम्ही घेताना वाळवायला घरामध्ये घालता की नाही तेव्हा ऊन परफेक्ट येत नाही. मग दुसऱ्या दिवशी म्हणजे त्याच दिवशी रात्रीपर्यंत, जर तुम्ही सकाळी घालताय ना तर रात्रीपर्यंत त्याला ना एकदा पलटवून तुम्ही घ्या, मग फॅनच्या हवेखाली वाळवलं तरी चालेल. आणि नंतर मात्र तुम्हाला ह्याला उन्हाखालीच वाळवावं लागेल. उन्हाखाली वाळवल्यानंतर अगदी अशा सालपापड्या तुमच्या परफेक्ट अशा तयार होतील. आणि तुम्ही बघू शकता एक सालपापडी आपली किती मस्त अशी तयार झालेली. फक्त इथे प्रमाण अगदी व्यवस्थित घेतलं ना तर तुमच्या सगळ्या सालपापड्या अगदी व्यवस्थित तयार होतील. कोणतीच सालपापडी तुमची अजिबात बिघडणार नाही बरं का. फक्त थोडं थोडं लक्षात ठेवा की परफेक्ट सालपापडीसाठी काय करावं लागेल. जसं सांगितलं त्या पद्धतीने तुम्ही बनवलं तर तुमच्या सालपापड्या अगदी व्यवस्थित बनतील. एकदा हा व्हिडिओ तुमच्या पद्धतीने तुम्ही करून बघा आणि मला कमेंट मात्र सांगायला मात्र विसरू नका. पुन्हा भेटूयात अशाच एका सुंदर आणि एका चटपटीत रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.